Dear student, in the last lecture, we have seen the various states of the matter. Then we will see the next part. An intermolecular force of attraction acts between the particles, atoms or molecules of the matter. तर द्रव्याचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमध्ये असणारे जे काही अणू असतील किंवा रेणू असतील तर यांच्यामध्ये आपल्याला सांगितले की इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे आंतररेणवी अशा प्रकारचं असणारं जे काही आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल त्या ठिकाणी कार्यरत त्या ठिकाणी असतं. द एक्सटेंट ऑफ द पार्टिकल मुव्हमेंट इज डिटरमाइन्ड बाय द स्ट्रेंथ ऑफ धिस फोर्स. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही आंतररेणवी अशा प्रकारचं जे काही आकर्षण बल ज्याला आपण त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर याची असणाऱ्या ज्या काही बल जे आहेत तर त्या बलाच्या क्षमतेनुसार आपण त्या कणांची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी काय करताना दिसतो ठरवताना दिसतो. द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड आर व्हेरी क्लोज टू इच अदर अँड व्हायब्रेट ॲट देअर फिक्स पोझिशन. त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीकडे जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येताना असते की स्थायू जे आहे तर त्या स्थायूंमध्ये असणारे जे काही इंटरमॉलिक्युलर असणारे जे काही फोर्स जे आहे तर ते फोर्स कसे तर त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी जास्त. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की सॉलिड जो आहे तर त्या सॉलिडमध्ये असणारे जे काही इंटर पार्टिकल जे आहेत तर ते इनर पार्टिकल डिस्टन्स जे आहेत म्हणजे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमधलं असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर अतिशय त्या ठिकाणी कमी असतं. आणि याच्यामुळे असणारं जे काही इंटरमॉलिक्युलर असणारा जो काही फोर्स जो आहे तर तो फोर्स आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही स्थायू पदार्थ जे आहेत तर त्या स्थायू पदार्थांमध्ये अतिशय त्या ठिकाणी प्रभावी त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पुढे The particles of solid are very close to each other and they vibrate at their fixed position. Due to this, solid gets properties like definite shape and volume and also high density and non-compressibility. या ठिकाणी आपण असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या सॉलिड डायग्राम मध्ये असणारे जे काही पार्टिकल जे आहेत तर त्या पार्टिकल मधले असणारे जे काही इनर पार्टिकल डिस्टन्स जे आहे तर त्या ठिकाणी ते व्हेरी लेस असतं. आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येताना दिसते की हे जे काही स्थायूचे असणारे जे काही कण जे आहेत तर ते कण एकमेकांच्या अगदी त्या ठिकाणी जवळ असतात. आणि याच्यामुळं आपल्याला ठराविक जागी त्या ठिकाणी ते स्पंद पावताना दिसतात. आणि याच्यामुळेच त्या ठिकाणी असणारे जे काही स्थायू जे आहेत तर त्या स्थायूंना काय सांगितलं आपल्याला डिफिनिट सेट म्हणजे ठराविक अशा प्रकारचा असणारा जो काय आकार. आणि दुसरं आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे व्हॉल्यूम म्हणजे आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी असतं. त्याचबरोबर त्यांना काय सांगितले आपल्याला हाय डेन्सिटी म्हणजे उच्च अशा प्रकारची असणारी काही घनता. आणि दुसरं आपल्याला सांगितले नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. आता नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे आपण त्याच्यावर जरी त्या ठिकाणी दाब जरी दिला तरी तो दाब दिल्यामुळे ते असणारे जे काही स्थायू जे आहेत तर ते स्थायू आपण त्या ठिकाणी दाबू त्या ठिकाणी शकत नाही. त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी त्या ठिकाणी म्हणणार. The strength of the intermolecular force is moderate in the liquid state. याच्या उलट त्या ठिकाणी असणारा जो काही द्रवरूप अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थांमधले असणारे जे काही इनर पार्टिकल डिस्टन्स जे आहेत तर ते द्रवाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्या त्या कणांमधले असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी मध्यम आहे. आणि मध्यम असल्यामुळं काय होताना दिसतंय की सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितले though it is not strong काय सांगितलेले the strength of the intermolecular force is moderated in the liquid state though it is not strong enough to fix the particle in definite position it is strong enough to hold them. As a result liquid have a definite volume. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की द्रव अवस्थेमध्ये असणारे जे काही आंतररेणवी असणारे जे काही बल जे आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी म्हणतोय तर ती सक्षमता त्या ठिकाणी मध्यम असते.
आणि ती मध्यम असल्यामुळं कण जे आहेत तर त्या कणांना ठराविक जागी अडकून ठेवण्या इतके त्या ठिकाणी ते असणारे जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहेत तर ते इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी प्रभावी नसतं आणि त्याची एकत्रित अशा प्रकारचं गंठन करण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये ते आंतररेणीय बल जे आहे तर ते प्रभावी त्या ठिकाणी असतं आणि त्याच्यामुळं या द्रव्याचं असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते डेफिनेट आहे, ठराविक आहे. पुढे ॲज अ रिझल्ट liquid have a definite volume, however they have fluidity and their shape is not definite but changes in the accordance with the container. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की आपण पाहिले की सर्वसाधारणपणे हे जे काही लिक्विड जे आहे तर त्या लिक्विडला डिफिनेट अशा प्रकारचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे असणारे जे काही द्रव जे आहे तर त्या द्रवांचं असणारे जे काही आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी ठराविक राहताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की हाऊ एव्हर दे हॅव फ्लुइडिटी, त्यांना प्रवाहित असणे म्हणजे त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जमिनीवर जर टाकले तर ते वाहताना त्या ठिकाणी दिसतात, त्याला त्या ठिकाणी फ्लुइडिटी म्हटलेले. अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट, आणि त्याच्यामुळे काय होतं नसतं त्यांना त्या ठिकाणी ठराविक अशा प्रकारचा आकार जो आहे तर तो ठराविक आकार न राहता काय होता नसते आपल्याला तर ते काय करता नसतात, कोणता शेप घेताना दिसतात अकॉर्डन्स विथ द कंटेनर. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ठेवू तर त्या भांड्याचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार काय होताना दिसतो तर त्याला त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो. पुढे आता द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन द गॅसेस. त्याच्यानंतर तिसरी आकृती जी आहे तर त्या तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की गॅसेस स्टेटमध्ये असणारे जे काही पार्टिकल जे आहेत तर त्या पार्टिकल मधलं असणारं जे काही डिस्टन्स जे आहे तर ते कसं सांगितलं आपल्याला अतिशय जास्त त्या ठिकाणी असते. आणि म्हणून सर्वसाधारणपणे वायू अवस्थेमध्ये असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमधलं असणारं जे काही आंतररेणीय बल जे आहेत तर ते बल त्या ठिकाणी अतिशय वेग त्या ठिकाणी असतं, सीन त्या ठिकाणी असतं, कमी शक्तीचं त्या ठिकाणी असतं. आणि देअरफॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ द गॅस मूव्स फ्रीली अँड ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस. आणि याच्यामुळे काय होतं नसते वायूचे असणारे जे काही कण जे आहेत किंवा असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय करता नसतात फ्रीली म्हणजे मुक्तपणे त्या ठिकाणी काय करता नसतात हालचाल जे आहेत तर ते हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि ते उपलब्ध असणारी सर्वच्या सर्व असणारे जे काही पेस जे आहेत जागा जे आहेत तर ती जागा काय करता नसतात तर त्या ठिकाणी व्यापताना दिसतात. कॉन्सिक्वेंटली गॅसेस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की जे काही वायू जे आहेत तर त्या वायूला याच्यामुळे काय होता नसते निश्चित अशा प्रकारचा असणारा जो काही आकार किंवा निश्चित अशा प्रकारचा असणारे जे काही आकारमान जे आहेत तर ते आकारमान त्या ठिकाणी वायू जे आहेत तर त्या वायूंना त्या ठिकाणी नसते. फिगर 6.2 shows schematic representation of submicroscopic picture of the physical state of the matter. या ठिकाणी असणारी काही आकृती 6.2 जी आहे तर याच्यामध्ये द्रव्याच्या भौतिक अवस्थांचं अतिसूक्ष्म पातळीवर जे काही चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी लाक्षणिक पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. टेबल 6.3 shows the characteristics of the states of the matter. या ठिकाणी दिलेला जो काही 6.3 हा जो काही असणारा तो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही द्रव्याच्या अवस्थांची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दर्शवलेली व्हा की फिजिकल स्टेट ऑफ द मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस दिलेले. म्हणजे द्रव्याच्या असणारे जे काही 3 भौतिक अवस्था ज्या आहेत तर त्या 3 भौतिक अवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिलेले. त्याच्यानंतर फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी. तो असणारा जो काही द्रव जो आहे तर त्या द्रव्याची फ्लुइडिटी म्हणजे तो वाहतो का, रिजिडिटी म्हणजे दृढता त्याला म्हटलेले. मगाशी आपण पाहिले की त्याच्यावर जर दाब जर दिला तर तो त्या ठिकाणी तो दाबतो का, काय होतोय तर ते आपल्याला व्हायचे. त्याच्यानंतर प्लास्टिक जे आहे तर ती प्लॅस्टिसिटी म्हणजे आकार येतात आणि इलॅस्टिसिटी म्हणजे स्थितिस्थापकता. प्लास्टिक आपल्या लक्षात येत आहे. आता सॉलिड जो आहे तर तो सॉलिडच्या बाबतीत पहा काय काय त्या ठिकाणी असणारे तर तो रिजिड असणारे, प्लास्टिक असणारे आणि इलॅस्टिक असणारे म्हणजे दृढ, आकार्य आणि स्थितिस्थापक त्या ठिकाणी असणारे.
लिक्विड जो आहे तर त्या लिक्विडमध्ये फक्त त्या ठिकाणी फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहीपणा त्या ठिकाणी आढळून असतो. तशाच पद्धतीचा गॅसियस स्टेटमधले असणारे जे काही मॅटर जे आहे तर ते मॅटर सुद्धा त्या ठिकाणी फ्लुइडिटी ही जी काही प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की सॉलिडच्या बाबतीमध्ये डिफिनेट आणि लिक्विडच्या बाबतीमध्ये डिफिनेट म्हणजे स्थायू आणि द्रवच्या बाबतीमध्ये आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी ठराविक असणारे. याच्या उलट गॅसियस स्टेट जे आहे तर त्या गॅसियस स्टेटमध्ये मात्र त्या ठिकाणी इनडिफिनेट असणारे, अनिश्चित त्या ठिकाणी असणारे. त्याच्यानंतर सॉलिड, लिक्विड, गॅसियस स्टेटमध्ये असणारे जे काही मॅटर जे आहेत त्याच्या शेपचा आपण विचार केला, आकाराचा जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर फक्त सॉलिड स्टेटच्या बाबतीमध्ये त्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो डिफिनेट आहे, ठराविक आहे. लिक्विड आणि गॅसियसच्या बाबतीमध्ये तो त्या ठिकाणी इनडिफिनेट आहे म्हणजे अनिश्चित आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी, त्याच्यावर जर दाब जर आपण जर दिला तर तो दाबतो का याच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहिजे. स्थायूच्या बाबतीमध्ये तो निग्लिजिबल आहे म्हणजे त्याच्यावर जरी आपण त्या ठिकाणी दाब जरी लावला तर तो त्या ठिकाणी दाबेलच असं नाही तर नगण्य त्या ठिकाणी असतो. लिक्विडच्या बाबतीमध्ये व्हेरी स्मॉल असतो, खूप कमी असतो. आणि वायूच्या बाबतीमध्ये कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे तर ती मात्र त्या ठिकाणी अतिशय जास्त त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स, आंतररेणुकीय बलाचा जर विचार जर केलास तर स्थायूच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी असतो. कारण त्याच्या आतमधले असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमधलं अंतर आपण मागे पाहिलेलं आहे की अतिशय कमी असतं. त्याच्यानंतर सॉलिड, लिक्विडच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे तर ते मॉडरेट असणार आहे, मध्यम त्या ठिकाणी असणार आहे. गॅसेसच्या बाबतीमध्ये मात्र त्या ठिकाणी कसं सांगितलेले व्हेरी वीक असणार. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल, स्थायूच्या बाबतीमध्ये आपण आकृतीमध्ये पाहिले मागच्या पानावर 6.2 मध्ये तर त्या ठिकाणी असणारे जे काही सॉलिड पार्टिकल मधलं असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अतिशय कमीत कमी त्या ठिकाणी असणारे. लिक्विडच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मात्र मध्यम असणारे आणि वायूच्या बाबतीमध्ये मात्र त्या ठिकाणी व्हेरी लार्ज म्हणजे अतिशय जास्त त्या ठिकाणी असणार. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.